हॅलो गाईज, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये. मी प्रतीक्षा आज बनवत आहे मटणाचा रस्सा. तर मटण मी घेतलेलं आहे पहिलं 300 ग्रॅम. 300 ग्रॅम मटण मी चांगलं धुवून घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये लिंबू पिळलं आहे, अर्धा लिंबू, हळद अर्धा टीस्पून आणि एक छोटा चम्मच मीठ टाकलेलं आहे. तर मी हे जे बनवते आहे हे आम्ही 2 जणच आहोत घरात मेंबर खाणारे. 2 जणांसाठी पण आम्हाला हे भरपूर आहे मटण. तर खाणाऱ्यांसाठी म्हणजे पकडा 2 जण आरामशीर चांगल्या प्रकारे खाऊ शकतात, एवढं क्वांटिटी बनते. तर सर्वात प्रथम मी सुकं खोबरं घेतलं आहे, थोडंसंच घेतलं आहे, भाजलेलं आहे ते. तर ते मी मिक्सरला बारीक करून घेईन. ते काढून मग मी त्याच भांड्यामध्ये कांदा भाजलेला आहे तो टाकेन, एक मिरची हिरवी, अद्रक लसूण, कोथिंबीर हे सगळं टाकून फाईन बारीक करून घेणार आहे. आणि याच मिश्रणामध्ये आपण मग खोबरं जे बारीक केलेलं होतं ते पण टाकणार आहोत. खोबरं पहिलं बारीक ह्याच्यासाठी केलं आहे कारण ते नंतर त्याच्यात बारीक झालं नसतं, म्हणून पहिलं खोबरं बारीक करून घ्या आणि मग बाकीचं मिक्सर बारीक करून घ्या. तर आता मी टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एकच पळी तेल टाकून आपण मटणाला फोडणी देणार आहोत. तर मी थोडासा कढीपत्ता, थोडासा लसूण टेचून टाकला आहे आणि कांदा टाकलेला आहे. हे सगळं फ्राय करून मग आपण ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते चांगलं फ्राय करून घेणार आहोत. बघा, कांदा आपला भाजला की आता आपण त्याच्यात मटण टाकणार आहोत आणि मटण चांगलं तेलामध्ये एकजीव करून घेणार आहोत. हे आपण आळणी काढतोय, एक वाफ काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण गरमच पाणी करून टाकणार आहोत, थंड पाणी नाही टाकायचं आहे मटणमध्ये. तर एका साईडला मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि जो थोडासा वाटलेला मसाला आहे तो एकदम थोडा 1 चम्मचच मी टाकला आहे, कारण माझं बाळ आत्ता 1-1.5 वर्षाचं आहे आणि त्याला मी फर्स्ट टाईमच देणार होते हे मटणाचं पाणी. त्याच्यामुळे त्याला टेस्ट यावी म्हणून मी ते थोडंसं टाकलेलं आहे. आता मी एक टमाटर टाकते आहे त्याच्यामध्ये आणि आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया. मटण स्वतःहून पाणी बघा किती सोडतं. मी अजून त्यात पाणी टाकलेलं नाही आहे, हे मटणाने सोडलेलं पाणी आहे. आता मग मी त्या झाकणावर जे आपण पाणी ठेवलेलं ते टाकलं आणि बॉईल करायला जे पाणी ठेवलेलं ते टाकून मटण चांगलं शिजवून घेतलं आहे. बघा, मी आळणी बनवलं आहे. आता आपण मटणाला फोडणी द्यायला सुरुवात करूया, म्हणजे रश्शाला. तर 2 पळी मी तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या घरचे मसाले टाकले सगळे. लाल मिरची पावडर, घाटी मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि एव्हरेस्टचा गरम मसाला. हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आणि त्याच्यात आपण वाटलेला मसाला टाकून तोही परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. एक्स्ट्रा असा कुठलाच मसाला नाही वापरला आहे मी, जसं की खडा मसाला बोला, गरम मसाला बोला वाटणामध्ये. हे तेल सुटलं की आपण म्हणजे मटणाचं अळणी पाणी आहे ते त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून मसाला चांगला परतून घेणार आहोत. आणि कालवणासाठी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर जी मटणामध्ये जी चरबी येते ना, तर ती तुम्ही मसाला भाजताना टाकू शकता, त्यानेही तेल जास्त सुटतं. बघा, मी टाकते ती चरबी आणि आळणी पाणी. तुम्हाला जसं वाटलं की आता मसाला खाली लागतोय किंवा जळतोय किंवा अजून थोडा भाजला पाहिजे, तर तुम्ही त्याच्यामध्ये आळणी पाणी टाकून मसाला भाजला ना की मग त्याच्यात मटणाचा अर्क उतरतो किंवा चव उतरते त्या कालवणामध्ये. आता मी ह्याच्यात मटण टाकते आहे आणि मटण पण त्या मसाल्यामध्ये मी चांगलं फ्राय करून घेणार आहे. फक्त जर तुम्हाला सुकं करायचं तर तुम्ही सुकंही करू शकता. ह्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही, मटणाचंच पाणी म्हणजे अळणी पाणी टाकून थोडंसं वाफ काढून शिजवून तुम्ही सुकं करू शकता. पण मग हे सुकं नाही करत आहे मी, रस्सासाठी बनवते आहे, त्याच्यामुळे मला पाणी थोडं जास्त लागणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे बघा मी आणि आता एकजीव करते सगळं.
आणि आपण जे अळणी पाणी काढलं होतं ते अळणी पाणी मी आता ह्याच्यात पूर्ण टाकून देते. आणि मला रश्श्यासाठी अजून पाणी लागणार आहे, म्हणून मी पाणी साईडला बॉईल केलेलं होतं तेही मिक्स करणार आहे याच्यामध्ये. आणि आपण मटण चांगलं शिजवून घेणार आहोत, कारण मटण तर आपलं शिजलेलंच आहे तसं. पण फक्त जो आपण ग्रेव्हीसाठी जो मसाला केला होता तयार, तो मटणामध्ये उतरावा म्हणून आपण स्लो गॅसवरती मटण शिजवून देणार आहोत 10 मिनटं अजून. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज प्रतीक्षाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि होता होईल तेवढं फॉलो करा. आता बघा, मी त्याच्यामध्ये जे बॉईल केलेलं पाणी होतं ते टाकलं आहे. मला जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त टाकू शकता. आता मी याच्यावरती झाकण ठेवून चांगली उकळी काढणार आहे. आणि हे मी मटण म्हणजे आमच्या घरात तरी ज्वारीचीच भाकरी बनते, कारण आमचा सातारा आणि सांगलीकडचा भाग आहे, त्याच्यामुळे आम्ही ज्वारीच्या भाकरीशिवाय दुसरी भाकरी खात नाही जास्त करून. तर ज्वारीच्या भाकरीसोबतच आम्ही खाणार आहोत. बघा, थोडासा मी गरम मसाला टाकला आहे एव्हरेस्टचा, कोथिंबीर टाकली आहे. आपलं मटणाचं कालवण तयार आहे. तुम्ही पण या जेवायला आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज फॉलो करा. थँक्यू.